सर्वांचे सहर्ष स्वागत। महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत एक परिपत्रक या ठिकाणी निर्गमित झालेला आहे। विषय आहे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दिनांक 1 ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबवण्याबाबत। तर 8 सप्टेंबर हा जागतिक साक्षरता दिन असतो। या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशात 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये साक्षरता सप्ताह राबवण्याबाबतचं हे परिपत्रक आहे। तर 1 ते 8 सप्टेंबरमध्ये कोणकोणते उपक्रम आपण घेणार आहोत, त्यामध्ये कोण कोण सहभागी होणार आहोत याबाबत आपण सविस्तर माहिती पाहूयात। तर पहा, 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंत साक्षरता सप्ताह कार्यक्रम अंतर्गत हे कार्यनियोजन वेळापत्रक शासन निर्णयामध्ये म्हणजेच परिपत्रकामध्ये देण्यात आलेले आहे। यामध्ये दिनांक 1 सप्टेंबरला घ्यावयाचे उपक्रम आहेत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचारासाठी शिक्षणाधिकारी योजना यांचे मार्फत कार्यशाळा, परिषद, परिसंवाद, बैठका यांचे नियोजन करण्यात येईल। यामध्ये सहभाग कोण कोण होणार आहे पहा। सहभागी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, शिक्षक, मग शासकीय खाजगी अनुदानित शिक्षक प्रशिक्षण संस्था, महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, त्याचबरोबर जे इतर काही संस्था दिलेल्या आहेत ते सुद्धा यामध्ये सहभागी होतील। त्यानंतर 2 सप्टेंबर आयोजित करायचे उपक्रम आहेत स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रसारासाठी बैठका आयोजित करायच्या आहेत। यामध्ये सहभागी आहेत ग्रामपंचायत सदस्य सर्व, शेतकरी, महिला, सेवानिवृत्त कर्मचारी, एकात्मिक बालविकास विभाग, वन स्टॉप सेंटर्स, शाळा व्यवस्थापन समिती, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी गट, नवसाक्षर, असाक्षर। 3 सप्टेंबर रोजी घ्यावयाचे उपक्रम आहेत रॅली, सायकल रॅली, प्रभात फेरी, विद्यार्थी व शिक्षक, उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाविषयी माहितीपर बॅनर्स, बोर्ड्स आपल्याला तयार करायचे आहेत। सहभाग होणार आहे विद्यार्थ्यांचा शासकीय अनुदानित शाळा, CBSE मान्यताप्राप्त शाळा, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, शिक्षक असणार आहेत शासकीय खाजगी अनुदानित शाळा, शिक्षक प्रशिक्षण संस्था, महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, NVS, KVS, NYKS, NCC, NSS, स्काउट गाईड, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, सेवानिवृत्त कर्मचारी, महिला या सर्वांचा सहभाग होणार आहे। 3 सप्टेंबर ते 6 सप्टेंबरपर्यंत जे सहभागी आहेत ते एकच आहेत। ओके, 3 ते 6 या सर्व व्यक्ती सहभाग घेणार आहेत। 4 सप्टेंबरला आयोजित करायचे उपक्रम आहेत पथनाट्य, विद्यार्थी व शिक्षक, उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाविषयी माहितीपर बॅनर्स, बोर्ड्स। 5 सप्टेंबर रोजी पोस्टर्स, घडीपत्रिका, भित्तिचित्र याद्वारे नवभारत साक्षरता कार्यक्रमाविषयी जनजागृती करणे। 6 सप्टेंबर रोजी सर्वांसाठी शिक्षण याविषयी वादविवाद स्पर्धा व चर्चासत्राचे आयोजित करायचे आहेत। तर पहा, हे उपक्रम आपल्याला शाळा स्तरावर शिक्षक विद्यार्थ्यांना घ्यायचे आहेत। रॅली, पथनाट्य, पोस्टर्स, घडीपत्रिका, भित्तिपत्रक याद्वारे जनजागृती आणि सर्वांसाठी शिक्षण याविषयी वादविवाद स्पर्धा आणि चर्चासत्र। 7 सप्टेंबर रोजी पहा, 7 सप्टेंबर रोजी साक्षरताविषयक जनजागृती करण्यासाठी रेडिओ आणि लघुपट दाखवायचा आहे। सहभागी होणार आहेत कम्युनिटी रेडिओ, लोकल सिनेमाज अँड लाऊडस्पीकर व्हॅन। 8 सप्टेंबरला साक्षरता दिनाचे आयोजन, नवसाक्षरांचा मानसन्मान,
मनोगत, मुलाखत, साक्षरता वर्ग, अद्यापही सुरू नसलेल्या गावामध्ये साक्षरता वर्ग सुरू करणे, विद्यार्थ्यांसाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम विषयक विविध स्पर्धांचे आयोजन करणे. सहभागी आहेत नवसाक्षर, असाक्षर, शिक्षक, विद्यार्थी, यामध्ये मान्यताप्राप्त सर्व शाळा, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य, सेवानिवृत्त कर्मचारी, विद्यार्थी, पालक, स्वयंसेवी गट. तर या सर्वांनी सहभाग नोंदवून 1 ते 8 सप्टेंबरपर्यंत आपल्याला साक्षरता सप्ताह कार्यक्रम आयोजित करायचा आहे. तर पहा, 1 ते 8 सप्टेंबरपर्यंत जो आपण साक्षरता सप्ताह कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा अहवाल आपल्याला अशा पद्धतीने प्रपत्रामध्ये भरून द्यायचा आहे. जिल्हा, जिल्ह्याचे नाव, दिनांक, घेण्यात आलेल्या उपक्रम, मग 1 सप्टेंबर रोजी कोणते उपक्रम घेतले त्याचे नाव, उपक्रमात सहभागी संख्या, शाळा, महाविद्यालय, नागरिक, ग्रामस्थ, नवसाक्षर, असाक्षर, सामाजिक संस्था व इतर संस्था. 2 सप्टेंबरला सुद्धा घेण्यात आलेले उपक्रम आणि वरील जे आहेत शाळा महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी संख्या, नागरिक, ग्रामस्थ, नवसाक्षर, असाक्षर, सामाजिक संस्था, इतर, अशा पद्धतीने 1 ते 8 सप्टेंबरचा अहवाल आपल्याला या ठिकाणी सादर करायचा आहे. त्यानंतर एकूण करायचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण साक्षरता सप्ताह कार्यक्रम कशा पद्धतीने राबवायचा आहे, कोणत्या तारखेला कोणते उपक्रम घ्यायचे, सहभाग कोण होणार आहेत, याविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे. थँक्यू.